म्हणजे त्र्यंबकेश्वराबद्दल जेव्हा आपण बोलतो ओके, तेव्हा गौतम ऋषींबद्दलही थोडं तुम्ही सांगू शकता? गौतम ऋषींबद्दल बोलल्याशिवाय खरं तर त्र्यंबकेश्वराबद्दल बोलणंच चुकीचं आहे. गौतम ऋषी हे न्यायशास्त्राचे प्रवक्ते होते. न्यायशास्त्र संबंध गौतम ऋषींनी तयार केलेला आहे. त्यानंतर ऋग्वेद आणि सामवेदाच्या अनेक मंत्रांचे द्रष्टे हे गौतम ऋषी होते. त्यांनी खूप घोर तपश्चर्या ह्या ठिकाणी केली. भारतीय संस्कृतीला एक नवे आयाम गौतम ऋषींनी दिलेला आहे. आचार धर्म असू देत, विचार असू देत, विज्ञान असू देत, ह्या सगळ्यांचा समन्वय म्हणजे गौतम ऋषी आहे. गौतम शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगतो. गो तमहा, ज्याच्या वाणीने अंधकार नाहीसा होतो. गो म्हणजे वाणी आणि तम म्हणजे अंधकार. ज्याच्या वाणीने, गौतमांच्या कार्याने, गौतमांच्या प्रवचनांनी म्हणा तुम्ही, ह्या सगळ्या परिसराचा अज्ञानाचा अंधकार दूर झाला आणि त्यांनी या ठिकाणी ज्ञानाची गंगा आणली. तीही गोदावरी गौतमी. त्याला गौतमी म्हणायचं कारण ह्या ठिकाणी गौतमांची सुद्धा ज्ञानाची गंगा आहे. गौतम कारणीभूत झाले गोदावरीच्या प्रागट्यासाठी म्हणूनही ती गौतमी आहे. पण ही गौतमी गौतमांची ज्ञानगंगा सुद्धा आहे. म्हणून गौतम ऋषी म्हणजे गोतम, जे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश आणतात.